जिल्ह्यामध्ये 2 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतीची निवडणूक पार पडत आहे आणि जे राष्ट्रवादीचे नेते आहेत प्रफुल्ल पटेल यांनी सहकुटुंब या ठिकाणी मतदान केलेलं आहे। आपल्यासोबत स्वतः बोलण्यासाठी प्रफुल्ल पटेल सर आहेत। सर, काय सांगाल, आपण सहकुटुंब मतदान केलं, कशी परिस्थिती राहील गोंदियात? गोंदियामध्ये आणि गोंदिया जिल्हा भंडारा जिल्ह्यामध्ये अतिशय चांगली परिस्थिती आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी राहणार आहे। आम्ही एक या दोन्ही जिल्ह्यामध्ये एक प्रमुख पक्ष म्हणून आमची ओळख आहे। आमचे कामही आहे। आता आम्ही सगळे वेगवेगळे लढून राहिलो, त्याचं कारण की महायुती विधानसभा आणि लोकसभेसाठी शक्य असते, पण लहान निवडणुका जसा आले तर आमच्याही कार्यकर्त्यांना प्रत्येक पक्षामध्ये असं वाटते की आम्ही पण निवडणुका लढला पाहिजे, आम्हाला संधी मिळाली पाहिजे। आता निवडणुकीनंतर काही एकमेकांना मदत करण्याची आमची भूमिका राहणार आहे। सर, निवडणूक आयोगाने 3 डिसेंबरलाच मतमोजणी होणार असं सांगितलं होतं, मात्र आज उच्च न्यायालयाने याच्यावर फटकार मारत 21 डिसेंबरला सगळ्या मतमोजणी करायला पाहिजे असं म्हटलंय। आता कारण जे काही निवडणुका 20 तारीख पर्यंत लांबले आणि ते स्टेट इलेक्शन कमिशनची भूमिका काय याच्यामध्ये होती मला काही समजलं नाही। कारण एकदा प्रोसेस चालू होते ना, मग मोठी न्यायपालिका सुद्धा स्टे देत नसते आणि इथे स्टेट इलेक्शन कमिशननी काही लोकांची तक्रार की काही कंप्लेंट्सच्यामुळे त्यांनी असा इलेक्शन रद्द करणं किंवा टाळणं हे काय मला काही समजलं नाही। आणि आता जे काही न्यायपालिकाने सूचना केली आहे ते फक्त काउंटिंग पुरती आहे आणि ते योग्य आहे, कारण जे आधी निवडणुकाच्या निकालवर आणि पुढच्या निवडणुकीवर त्याचा दुष्परिणाम जे काही होऊ शकते ते होऊ नये, त्यामुळे त्यांनी काउंटिंग फक्त ते 21 पर्यंत केली आहे। सर, आपले 4 ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, काय वाटतं 4 पैकी किती नगराध्यक्ष आपले निवडले? आहे की आता मी भविष्यवाणी करण्यापेक्षा एवढा मी जरूर म्हणेन, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चांगली पोझिशन आहे आणि महायुतीचेच मिळून आमची मेजॉरिटी सगळीकडे राहणार आहे। तर हे होते राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे की गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने महायुतीची मेजॉरिटी होऊन सत्ता बसेल अशी प्रतिक्रिया एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे। देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।